क्रिकेटचा खेळ खेळावा तसा नाही आरपीआयचा मिळावा। आरपीआयचा आदेश तुम्ही पाळावा, आरपीआयचा आदेश तुम्ही पाळावा म्हणूनच घेतलेला आहे हा मेळावा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारा पक्ष, गोरगरीब असणाऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा पक्ष, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्कं घर मिळावं यासाठी काम करणारा हा रिपब्लिकन पक्ष, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं पुढे जाणारा आपला पक्ष, दलित आणि सवर्णांना जोडणारा आपला पक्ष, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी करणारा आपला पक्ष, दलितांवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे यासाठी काम करणारा आपला पक्ष, महिलांवरचे जे अत्याचार आहेत ते अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आवाज उठवणारा आपला पक्ष, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान, या संविधानाला कुणाच्या बापाच्या बापाला हात लावता येणार नाही। हे संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा उठवणाऱ्या राहुल गांधीला माझं सांगणं आहे, राहुल गांधीजी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधीच बदलू शकत नाही। या देशाचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश कधीच होऊ शकत नाही। अनेक वेळेला आपल्या देशामध्ये आंदोलन झालेले आहेत, खलिस्तानचं आंदोलन झालेलं आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे, नामांतराचं आंदोलन झालेलं आहे, झोपडपट्टीतल्या लोकांचं आंदोलन झालेलं आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलन झालेलं आहे, ओबीसी समाजाचं आंदोलन झालेलं आहे। पण मी सांगतो की जोपर्यंत माझ्या बाबाचं संविधान या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाचा कधीच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका होऊ शकत नाही। लोकांना तुम्ही भडकवण्याचा प्रयत्न करू नका राहुल गांधीजी। तुमच्या पक्षाने या देशाचं वाटोळं केलं म्हणून तुम्हाला सोडून मी भारतीय जनता पार्टी सोबत, शिवसेनेसोबत आलो। मला माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की शिवशक्ती, भीमशक्ती या महाराष्ट्रात होणं अत्यंत आवश्यक आहे, सामाजिक ऐक्यासाठी, दलितांच्या न्यायासाठी।